जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अनहन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी वर्सेस विद्यार्थी किंवा महानगरपालिका, जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होते, विविध संवर्गांमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असल्या कारणाने जी नवी मुंबई महानगरपालिका आहे त्याची पदभरती निघाली, त्या पदभरतीला विलंब होतोय, डिले होतोय. त्याचं मुख्य कारण म्हणजे काय, तर रिट पिटिशन. म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांनी वन बाय वन असे जे आहेत ते रिट पिटिशन दाखल करून त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेवर रिट पिटिशन दाखल केली आहे की आमचे जे राईट्स आहेत किंवा आमचे जे लीगल राईट्स आहेत ते व्हायलेशन होत आहेत. कारण आम्ही या कर्मचारी असून आम्ही या पदभरती जी आहे तुम्ही काढलेली आहेत त्या पदभरतीमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचे पेपर घ्याल, त्यानंतर पेपरनंतर विद्यार्थी सिलेक्ट होऊन ते परमनंट बेसिसवर त्या जी पोस्ट असेल ती पोस्टला ॲक्वायर करून त्या पोस्टवर ते रुजू होतील किंवा काम करतील. परंतु आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असताना आम्हाला कोणाला 10 वर्ष, कोणाला 5 वर्ष, कोणाला कित्येक वर्ष असे झालेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी जी आहे ती केस दाखल केलेली आहे. ऑलमोस्ट 479 कर्मचारी आहेत विविध संवर्गातील, एकाच संवर्गातील नाही आहेत, विविध संवर्गातील आहेत, जे विविध पोस्ट आहेत त्या पोस्टमध्ये काम करणारे ते कर्मचारी आहेत. परंतु आता विद्यार्थी मित्रांनो, आपलं महत्त्वाचा जे मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर आपल्याला या टसलबद्दल किंवा या डिस्प्यूटबद्दल आपल्याला जे हायकोर्ट आहे, माननीय न्यायाधीश जे सांगतील किंवा जो आदेश पारित होईल तो आपण मान्य करूयात. आपल्याला याबद्दल काही एक दुमत नाही आहे. परंतु एक महत्त्वाचं म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांचं जे लक्ष आहे ते या पदभरतीकडे होतं. कारण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यानंतर जाहिरात येते, जाहिरात आल्यानंतर मग अशा पद्धतीने डिस्प्यूट होतो. त्या डिस्प्यूटमध्ये विद्यार्थी मित्र जे आहेत, ज्यांनी फॉर्म भरलेला असतो, फॉर्म भरून फीज जी आहे ती भरलेली असते, त्यानंतर त्यांचं ॲडमिट कार्ड असेल किंवा ते सेंटरवर जाणं असेल किंवा ते परीक्षा देणं असेल, अशा संपूर्ण गोष्टीसाठी ते विद्यार्थी तयार असतात. प्लस ते अभ्यास करतात, काही विद्यार्थी जॉब करतात. मग अशा पद्धतीने जाहिरात जर अडकत असेल तर विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. या बाबतीत जे आहे ते आता विद्यार्थ्यांचा एक संघर्ष आहे, तो म्हणजे काही विद्यार्थ्यांनी मला टेलिग्रामवर किंवा काही जे विद्यार्थी आहेत आपले, त्यांनी मला मेल केला. त्यांनी मला सांगितलं की सर, आता विद्यार्थ्यांचा एक संघ तयार होत आहे आणि ते विद्यार्थीसुद्धा आपलं इंट्रीम म्हणजे केस चालू असताना जे आपलं कोणीतरी आपली बाजू तिथे मांडावी अशी ते ॲडव्होकेट हायर करत आहे. आणि त्या रिट पिटिशनमध्ये जे आहे त्यांचा वकीलसुद्धा आता तिथं सामील होणार आहे. अशा चर्चा सुरू आहेत. आता ते पाहूयात आपण कधी होतं, काय होतं. परंतु आपली महत्त्वाची जी डेट आहे ती म्हणजे काय, तर आता आपल्याला मिळालेली आहे ही जी रिट पिटिशन तुम्हाला इथं दिसत असेल, रिट पिटिशन, त्यामध्ये आता नवीन डेट मिळालेली आहे. ती डेट म्हणजे अशी की 7 एप्रिल 2026 रोजी जी आहे ती तुमची हिअरिंग होणार आहे. त्यामध्ये आता पाहूयात आपण, विद्यार्थ्यांचा संघर्ष असेल किंवा विद्यार्थ्यांकडून कोणी ॲडव्होकेट हायर होतात का किंवा तिथं सामील होतात का, किंवा ॲडव्होकेट लावून विद्यार्थी मित्र तिथे आपली बाजू मांडण्यासाठी तत्पर आहेत का. कारण हा जो डिस्प्यूट आहे हा डिस्प्यूट महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर मग तुमची जी पदभरती आहे त्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अद्याप एवढीच अपडेट आलेली आहे आपल्यापर्यंत. नंतर जेव्हा अपडेट येईल किंवा काय त्या घडामोडी घडत आहेत त्या संपूर्ण गोष्टी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्कशन करत असतो. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन नसाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. काही विद्यार्थी जे आहेत त्यांना जर अपडेट मिळाली तर त्यांनी मला नक्कीच मेल करा, जेणेकरून जी अपडेट आहे ती अपडेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल. आणि जर तुमचं काही प्लान असेल किंवा काही असेल तुमच्या विद्यार्थी संघटनामध्ये किंवा तुम्ही एकजूट होत असाल तर तसं जर असेल तर तुम्ही मला एक मेल करा, जेणेकरून ती तुमची इन्फॉर्मेशन मी त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. चला विद्यार्थ्यांना, आता तुमची मी रजा घेतो. जय हिंद.